मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चा आता रंगली आहे। कारण काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी शिंदेंची भेट घेतली आहे। खरं तर खोसकर आणि अंतापूरकर हे क्रॉस वोटिंगमुळे चर्चेत आहेत, त्यामुळे कारवाईची टांगती तलवार असल्यानं ते पक्षांतराची ढाल हाती घेत आहेत का असं विचारलं जात आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर आणि देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अचानकपणे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। हे दोन्ही आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या। गेल्या काही दिवसांपासूनच खोसकर आणि अंतापूरकर यांच्यावर काँग्रेसकडून कारवाईची टांगती तलवार आहे। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगच्या आरोपांमुळे दोन्ही नेते संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत, त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी हे दोन आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले का असा सवाल विचारला जातोय। 100% मला काँग्रेसचं तिकीट मला देणार आहे, काँग्रेस तिकीट मी घेऊन त्या ठिकाणी मी निवडून काँग्रेसकडून निवडून येणार आहे। आता इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरला 15 कोटीचे कामं मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडर काढायचं थोड्या दिवसात आचारसंहिता लागणार आहे नगरविकासची, आणि त्याला निधी नसल्यामुळे टेंडर काढता येत नाही। 2-4 लाभार्थ्यांचे समाज कल्याणचं खातं त्यांच्या असल्यामुळे ते लाभार्थ्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या। आताही सुद्धा परत सीएम साहेबांकडे जायचं, मला जावं लागतं। जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर हे आमदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात। अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली तेव्हा अंतापूरकर त्यांच्या सोबत होते, मात्र तेव्हा त्यांनी भाजप प्रवेश केला नाही। खोसकर आणि अंतापूरकर चर्चेत आले ते विधान परिषद निवडणुकीनंतर। त्यावेळी काँग्रेसच्या 5 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं लक्षात आलं। या क्रॉस वोटिंगमुळे महाविकास आघाडीचे शेकापचे जयंत पाटील यांना फटका बसला। मात्र क्रॉस वोटिंगच्या आरोपांचं खोसकर अंतापूरकर यांच्याकडून खंडन। मला तसं काही दिसत नाहीये। पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे की अंतापूरकर असो किंवा जिल्ह्यातले जेवढी मंडळी काँग्रेसमध्ये होती ते एकेकाळी माझे सहकारीच होते। त्यांनी अद्यापही भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कुठली आमची औपचारिक चर्चा झालेली नाही। किंबहुना त्यांना यायचं न यायचा त्यांचा प्रश्न आहे। क्रॉस वोटिंग प्रकरणामुळे काँग्रेसची महाविकास आघाडीत चांगलीच नालस्ती झाली, त्यामुळे संतापलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या आमदारांवरती कठोर कारवाईची मागणी केली। मात्र अखेर काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारीनंतर हकालपट्टीऐवजी या आमदारांना आगामी निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय झालाय। मात्र गेल्या काही दिवसात खोसकर शिंदेंच्या बऱ्यापैकी नजीकच्या वर्तुळात आल्याचं दिसतंय। सध्या महाराष्ट्राला पक्षांतरासाठी होणाऱ्या नेत्यांच्या बेडूक उड्या नवीन राहिलेल्या नाहीयेत। सध्या एखादा नेता नेमका कोणत्या पक्षाचा आहे हे सांगण्यासाठी काहींना गुगलची मदत घ्यावी लागत असेल तर त्याचंही आश्चर्य वाटायला नको। आता या गोंधळात खोसकर आणि अंतापूरकर भर घालतात का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।